देगलूर तालुक्याचे वन परिक्षेत्र अधिकारी रामराव देवकोते हे नेहमी गैरहजर असतात। ते कार्यालयामध्ये मंगळवार बुधवार या दोन्ही दिवशी नव्हते। कार्यालयामध्ये ते सतत अनुपस्थित असतात। तर देगलूर तालुक्याचा हा कारभार भोंगळ कारभार हा आपण पाहत आहोत। देगलूर तालुक्यामध्ये देवकोते साहेब हे नांदेड जिल्ह्यातून नांदेडमधूनच या कार्यालयाचा कारभार सांभाळतात। उंटावरून शेळ्या हाकण्याचा हा प्रकार देगलूर तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी या नात्याने ते करत असतात। ते कार्यालयामध्ये केव्हाही उपलब्ध होत नाहीत, केव्हाही जा ते अनुपस्थितच राहतात। तसेच एक दोन कर्मचारी आले तर येतात, अन्यथा इकडे तिकडे असाच प्रकार हा देगलूर तालुक्यातील ऑफिसमध्ये अनेक कार्यालयामध्ये होताना दिसत आहे। तरी स्थानिक प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी या विशेष बाबीकडे व उपवन संरक्षक यांनी वेळीच कार्यवाही करण्याची, या बाबतीत कार्यवाही व्हावी अशी नागरिक व पत्रकार तसेच सामान्य नागरिकांची इच्छा आहे। तरी माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यकाळामध्ये या सामान्य नागरिकांचे कामे होत नाहीत, तसेच सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचे काम या कार्यालयातून होत आहे। वनपरिक्षेत्र अधिकारी या नात्याने ते या कार्यालयामध्ये अनुपस्थित राहतात आणि ते नांदेडहूनच आपला कार्यभार सांभाळत असतात। या कारभाराबद्दल वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच वन विभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष आता लागले आहे। या गंभीर गैरप्रकाराची चौकशी करून त्वरित कार्यवाही करण्याची विनंती नागरिक तसेच पत्रकार सामान्य नागरिकाकडून होत आहे। तरी या बाबीकडे वन अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे ही नम्र विनंती।